उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी आपण पाहतो की बोटीतनं या ठिकाणी ते पाहणी करतायत। शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरलेलं आहे, पाणी अद्यापही ओसरलेलं नाही। तशा वेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी पाहणी करत आहेत। धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरलंय, तिथे प्रत्यक्ष जाऊन शिंदेंकडनं पाहणी केली जाते। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 50 टेम्पो भरून मदतीचा किट घेऊन ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक हे या भागाची पाहणी करत आहेत। शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरलेलं आहे, तिथपर्यंत जाऊन शिंदेंकडनं पाहणी केली जात आहे। धाराशिवच्या करंजा वस्तीमध्ये आता सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचले। बोटीच्या मदतीनं ते या ठिकाणी पोहोचले असून ही मदत घेऊनच मदतीचे टेम्पो घेऊन ते या ठिकाणी दाखल झाले आणि इथे शेतकऱ्यांना वैयक्तिक मदत या ठिकाणी दिली जाते। त्यामध्ये पीठ, तांदूळ, साखर, जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्या किटचं वाटप केलं जात आहे। स्वतः शिंदे या ठिकाणी शेतकऱ्यांना या किटचं वाटप करतायत, त्यांच्या समस्या या ठिकाणी जाणून घेत आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडनं इथे नुकसानीचा आढावा घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना आश्वस्त करण्यासाठी म्हणून शिंदे स्वतः या ठिकाणी दाखल झालेत। मुख्यमंत्री, दोनही उपमुख्यमंत्री सध्या मराठवाड्यामध्ये आहेत। धाराशिवच्या करंजा वस्तीमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपण ही थेट दृश्य या ठिकाणी पाहतोय। संपूर्ण सरकारच शेतकऱ्यांच्या बांधावर उतरलेला